सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील कापडणे देवभाणे शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडलेला आहे आणि सरकारकडे मुदतीची अपेक्षेने पाहत आहे। पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संकटात आणली आहे। शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले। पूर्वी 2 बिघांमधून सरासरी 20 कॅरेट पर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होते, मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम 5 कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे। थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईने डोकेवर काढले, परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले। उत्पादनात घट झाल्याने भावही कोसळले असून पिकातून मजुरी देखील निघेनाशी झाली आहे। शेतीवर हजारो रुपये खर्च केले पण हातात काहीच पडत नाही, मजुरी भागवणेही कठीण झाले, अशी खंत श्री विजय शांताराम माळी या शेतकऱ्याने माध्यमांजवळ व्यक्त केली आहे। या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे। हवामानातील अनियमिततेचा थेट फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची मागणीही जोर धरत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। माझे नाव विजय शांताराम माळी। मी राहणार कापडण्याचा। आमचं शेत देवभाणे शिवारमध्ये येतं, मुंबई आग्रा हायवेला टच। ते आम्ही भेंडी लावली ती 2 महिन्यापूर्वी, तर तिचं पावसामुळं खूप नुकसान झालेलं आहे आणि आता जेमतेम आम्ही फवारे वगैरे करून याला व्यवस्थित केलं, पण पुन्हा परत हे धुक्यानं थंडीमुळे जे आमचे निघायच्या आधी 15-20 कॅरेट आता ते निघत आहे फक्त 5-6 कॅरेट आणि एवढा पाहिजे तेवढा भाव पण नाही भेंडीला। म्हणून काहीतरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचे भाजी पीक जो आम्ही करतो शेतकरी कापडण्याचे आणि पंचकृषी देवभाणे शिवार, धमाणे शिवार, त्यांच्याकडे पण काही लक्ष द्यावं सरकारने, ही आमची सरकारकडे विनंती। आता ज्यावेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस 20-25 रुपये भाव जायचा। आता थंडीमुळे माल कमी झाला आहे म्हणून भाव 30-35 रुपये जातो आहे आता। तर आम्हाला भाजीपाला याच्यामध्ये फवारणी वगैरे काही परवडत नाही म्हणून या भावामध्ये, तर काहीतरी आम्हाला 40-45च्या अपेक्षित आहे भाव। मजुरांचं पण कसं आहे, मजुरांचं जी मजुरी त्यांना द्यावी लागते, त्यांचं एक दिवसाचं 300 रुपये रोज म्हणून त्यांना द्यावे लागतात। ते आम्हाला किती पैसे येऊ नको येऊ मार्केटचे, पण त्यांची 300 रुपये मजुरी आम्हाला द्यावीच लागते।